नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 18 डिसेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत भारतातील पहिले पॉवर सेक्टर म्युझियम हे कुठे उभारण्यात येणार आहे. मेस्सीचा 70 फूट उंचीचा पुतळा हा कुठे उभारण्यात आलेला आहे. भाजपचे नवीन राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष हे आता कोण झालेले आहेत. या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. एम-जी नरेगा या योजनेची सुरुवात कधी करण्यात आलेली होती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2 फेब्रुवारी 2006. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच असेल, कालच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी हे डिस्कस केलेलं आहे की एम-जी नरेगा या योजनेचं आता नाव बदलण्यात आलेलं आहे. या अगोदर ते पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना अशा पद्धतीचं एक नाव ठेवलं होतं, परंतु आता ते देखील नाव आता बदलण्यात आलेलं आहे आणि एक नवीन नाव प्रस्तावित करण्यात आलेलं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये या नवीन नावाबद्दल आणि एकंदरीतच एम-जी नरेगा या योजनेबद्दल आपण माहिती जाणून घेतली होती. कालचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो तुम्ही अवश्य पहा. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. आज आहे 18 डिसेंबर. 18 डिसेंबर 1856. इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल 1907 चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ सर जे थॉम्सन यांचा आज जन्मदिवस. 18 डिसेंबर 1829. फ्रेंच शास्त्रज्ञ जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांचे आजच्या दिवशी निधन. 18 डिसेंबर हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन म्हणून देखील साजरा केला जातो. तसेच 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणजेच मायनॉरिटीज राईट्स डे असा दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. आजचे हे दिनविशेष अतिशय महत्त्वाचे आहेत आणि हे दोन्ही दिन म्हणजे जे आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन आणि अल्पसंख्याक हक्क हक्क दिन हे दोन्ही दिन आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कारण वेळोवेळी परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा वन लाइनर क्वेश्चन आपल्याला विचारण्यात येऊ शकतो की अल्पसंख्याक हक्क दिन हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो. तर लक्षात घ्या, 18 डिसेंबर आजची तारीख हा मायनॉरिटीज राईट्स डे म्हणून साजरा केला जातो. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घेऊया. प्रश्न क्रमांक पहिला. भाजपचे नवीन राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष कोण आहेत. तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 जे-पी नड्डा, पर्याय क्रमांक 2 तेजस्वी सूर्या, पर्याय क्रमांक 3 अनुराग ठाकूर आणि पर्याय क्रमांक 4 नितीन नवीन सिन्हा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नितीन नवीन सिन्हा. तर आता नितीन नवीन सिन्हा हे आता भाजपचे नवीन राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष झालेले आहेत. त्यांची निवड 14 डिसेंबर 2025 या दिवशी करण्यात आली. ते बिहार राज्याचे आहेत. भाजपचे आतापर्यंत सर्वात तरुण राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष ते राहिलेले आहेत. त्यांचं वय आहे 45 वर्ष. ते दिवंगत भाजप नेते नवीन किशोर प्रसाद सिन्हा यांचे पुत्र आहेत. सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जे-पी नड्डा यांच्या जागी कार्यकारी अध्यक्ष म्हणून ते आता काम पाहणार आहेत. बाकीपूर मतदारसंघातून ते 5 वेळा आमदार झालेले आहेत. तर लक्षात घ्या, भाजपचे नवीन राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन सिन्हा. पुढचा प्रश्न. भारतातील पहिले पॉवर सेक्टर समर्पित म्युझियम हे कुठे उभारले जाणार आहे. तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 चेन्नई, पर्याय क्रमांक 3 पटना आणि पर्याय क्रमांक 4 रांची. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पटना. तर भारतातील पहिले पॉवर म्युझियम पटना या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. कार्बीघाईया औष्णिक वीज प्रकल्पाच्या जागेवर जे सध्या बंद आहे त्या जागी आता हे भारतातील पहिले पॉवर म्युझियम आता उभारण्यात येणार आहे. विजेच्या क्षेत्राचा म्हणजेच पॉवर सेक्टरचा इतिहास दाखवणारे हे भारतातील पहिलेच संग्रहालय असणार आहे. बिहार सरकारचा हा प्रकल्प बनवणार आहे. याचं ठिकाण पुन्हा एकदा सांगतो, करबिघैया थर्मल पॉवर स्टेशन पटना. यासाठी 200 कोटीचा खर्च येणार आहे. एकूण 3 एकर परिसरामध्ये हे म्युझियम असणार आहे. या प्रकल्पाचा उद्देश काय असणार आहे. तर विद्युत क्षेत्राचा इतिहास हा जतन, शिक्षण, संशोधन आणि पर्यटनामध्ये वाढ करणे. भारतातील पहिले पॉवर सेक्टर समर्पित म्युझियम हे असणार आहे आणि अशा पद्धतीचे हे जगातले चौथेच असे म्युझियम बनणार आहे. तर लक्षात घ्या, भारतातील पहिले पॉवर म्युझियम किंवा पॉवर सेक्टर म्युझियम हे कुठे असणार आहे. तर पटना या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न. लिओनल मेस्सीचा 70 फूट उंचीचा पुतळा हा कुठे उभारण्यात आलेला आहे. तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अर्जेंटिना, पर्याय क्रमांक 2 कोलकाता, पर्याय क्रमांक 3 मुंबई आणि पर्याय क्रमांक 4 दुबई. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोलकाता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे सध्या मेस्सी हा भारताच्या दौऱ्यावर आहे आणि त्याची जी गोट टूर आहे ही 4 शहरांमध्ये गेली होती. म्हणजे कोलकाता,
हैदराबाद, मुंबई आणि त्यानंतर दिल्ली या ठिकाणी अशा पद्धतीची त्याची टूर होती. आपल्याला माहीतच असेल काही दिवसांपूर्वी कोलकाता येथे एक इन्सिडेन्स देखील झालेला होता. कारण अनेक पॉलिटिशियन्स त्याच्याभोवती असल्यामुळे प्रेक्षकांनी खूप अतिशय वाईट पद्धतीने त्या स्टेडियमची ट्रीट केलं होतं आणि त्यामुळे मेस्सीला लवकरच तिथून जावं लागलं होतं. परंतु यामुळे कुठेतरी भारताच्या इमेजला कुठेतरी इम्पॅक्ट होतोय अशा पद्धतीचं वाटत होतं. परंतु त्यानंतरची प्रत्येक घटना ही चांगली गेल्याने एकंदरीतच मेस्सीची वर्ल्ड टूर म्हणण्यापेक्षा इंडियाची जी गोट टूर आहे, ही एकदम चांगल्या पद्धतीने गेलेली आहे, अशा पद्धतीने म्हणता येईल. आणि नुकतेच त्याने गुजरातमधील वंतारा या प्रकल्पाला देखील भेट दिलेली आहे. आणि या सर्व चर्चेमध्ये आता एक गोष्ट सगळ्याच बाजूने चर्चा करण्यात येत आहे, ती म्हणजे मेसीचा एक 70 फूट उंचीचा एक पुतळा कोलकाता या शहरामध्ये आता उभारण्यात आलेला आहे. आणि खरंच या पुतळ्याची गरज आहे का? अशा पद्धतीचा देखील क्वेश्चन विचारण्यात येत आहे. कारण या पुतळ्याच्या ऐवजी हा जर खर्च तेथील फुटबॉल क्षेत्राच्या विकासासाठी जर वापरला गेला, तर अनेक उदयोन्मुख खेळाडू पुढे येऊ शकतात. त्यामुळे अशा पद्धतीचा खर्च खरंच आवश्यक आहे का? हे माहिती नाही. परंतु एक मेस्सी हा जगप्रसिद्ध खेळाडू आहे आणि त्याच्याबद्दल प्रेम दाखवण्यासाठी अशा पद्धतीचं एक पद्धतीचं कोलकाता या शहराने त्यांना ट्रिब्यूट दिलं आहे, असे देखील म्हटले जात आहे. मेस्सीचा हा जगातील सर्वात मोठा पुतळा असल्याचा दावा देखील त्यांच्याकडून करण्यात येतोय. 13 डिसेंबर 2025 या दिवशी उद्घाटन याचे करण्यात आले. याचे उद्घाटन स्वतः लिओनल मेस्सीने व्हर्चुअल पद्धतीने केले. या प्रतिमेची उंची साधारण 70 फूट इतकी आहे आणि ही मूर्ती लोखंडाची आहे. याचं ठिकाण आहे श्रीभूमी स्पोर्टिंग क्लब, लेक टाउन, कोलकाता. 40 दिवसामध्ये ही मूर्ती बनवण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, पगडी प्रथेमध्ये पगडी म्हणजे काय? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मासिक भाडे, पर्याय क्रमांक 2 घर विक्री किंमत, पर्याय क्रमांक 3 मालकाला दिली जाणारी एकरकमी रक्कम आणि पर्याय क्रमांक 4 कर स्वरूपातील रक्कम. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मालकाला दिली जाणारी एकरकमी रक्कम. तर महाराष्ट्र सरकारने पगडी प्रथा बंद करण्याची नुकतीच घोषणा केलेली आहे. महाराष्ट्र विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही ऐतिहासिक घोषणा केली. पगडी प्रथा ही स्वातंत्र्यपूर्व काळातील म्हणजे 1940च्या पूर्वीची ही प्रथा आहे. यामध्ये मुंबईतील भाडेकरू व्यवस्थाच्या संदर्भातली ही प्रथा आहे. ही प्रथा मुंबईच्या दक्षिण आणि मध्य भागात विशेषतः प्रचलित आहे. ही पद्धत नेमकी काय आहे? तर या प्रथेमध्ये भाडेकरू प्रवेशाच्या वेळी मोठी एकरकमी रक्कम, ज्याला पगडी असे म्हटले जाते, ही मालकाला देतात आणि त्या बदल्यात अत्यंत कमी मासिक भाडे देऊन कायमस्वरूपी राहण्याचा अधिकार त्या भाडेकरूंना मिळतो. यात भाडेकरू आपले हक्क विकू पण शकत होता आणि इमारती इतक्या जीर्ण झाल्या होत्या आणि अतिशय धोकादायक झाल्या होत्या, की अशा पद्धतीच्या ज्या प्रथा होती ही बंद करणे काळाची गरजच होती. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आता ही पगडी प्रथा बंद करण्याची घोषणा केलेली आहे. लक्षात घ्या, पगडी प्रथा यावरून आपल्याला दुसरा काही वाटू शकतो, परंतु ही पगडी प्रथा ही भाडेकरू व्यवस्थेशी संबंधित एक प्रथा आहे आणि ती आता मुंबई या ठिकाणी प्रचलित असल्यामुळे त्या ठिकाणी अतिशय धोकादायक इमारती बनलेल्या होत्या आणि त्यामुळे आता ही बंद करण्यात येत आहे. पुढचा प्रश्न, 14वी ऑलिम्पिक परिषद 2025 ही कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 पॅरिस, पर्याय क्रमांक 2 टोकियो, पर्याय क्रमांक 3 लॉझान आणि पर्याय क्रमांक 4 न्यूयॉर्क. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॉझान. तर 14वी ऑलिम्पिक परिषद 2025 ही इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी IOCने आयोजित केलेली आहे. याचं ठिकाण आहे IOC मुख्यालय लॉझान, स्वित्झर्लंड या ठिकाणी. 11 डिसेंबर 2025 या दिवशी ही परिषद आयोजित करण्यात आली. 2013 पासून याचे आयोजन करण्यात येत आहे. IOCचे सध्याचे अध्यक्ष आहेत किर्स्टी कोवेंट्री. या परिषदेचा मुख्य उद्देश आहे ऑलिम्पिकच्या भविष्याबाबत मोठे निर्णय घेणे आणि समस्या सोडवणे. तर लक्षात घ्या, वन लाईनर या घटकामध्ये आपल्याला विचारण्यात येऊ शकतो की 14वी ऑलिम्पिक परिषद 2025 ही कुठे आयोजित करण्यात आली? तर स्वित्झर्लंड देशातील लॉझान या ठिकाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे चालू घडामोडी आणि या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. आजचा प्रश्न आहे, मेस्सीच्या पुतळ्याची उंची किती आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 50 फूट, पर्याय क्रमांक 2 60 फूट, पर्याय क्रमांक 3 70 फूट आणि पर्याय क्रमांक 4 80 फूट. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. अतिशय छान पद्धतीने तुमचा रिस्पॉन्स राहिलेला आहे आणि असाच रिस्पॉन्स आमचा संपूर्ण व्हिडिओला तुम्ही आगामी काळामध्ये देत राहाल, हा आम्हाला खरंच विश्वास वाटतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.